आता मी Facebookवर जे तुम्हाला माहिती देत आहे, कधी लिहून माझ्या मुलांनी Facebookवर टाकलेलं आहे. आता मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संवाद साधत आहे. आता एक असंच मुलांनी फोन केला होता. Facebookवर जे फोन नंबर टाकलेला आहे, माझ्या मुलांना फोन आला. "महाराज तंत्रसाठी मी बली दिलेला आहे." कशाचा? बकऱ्याचा. मला असं कोणतरी गुरु YouTubeवर भेटले होते, तर म्हणून मी बली देत गेलो. तर बली देता सगळं आमच्या जीवनात अघटित घडत गेलं. मग त्याच्यानंतर एक दिवस तो Facebook बघता त्याला हे आमचं Facebook जे आहे, श्री स्वामी समर्थ महिषासुरमर्दिनीचा Facebook भेटलं. तर त्याच्यानंतर त्यांनी सगळं वाचलं. वाचल्यानंतर त्यांनी काय केलं, मला इथेच जायचंय, इथेच संवाद साधायचा आहे, इथे मला मार्गदर्शन योग्य मिळेल म्हणून त्यांनी फोन केला. फोन केल्यावर मी फोनवर कोणाशी बोलत नाही. मी इथे यायला बोलतो, कोणीही असू दे तो आणि येतात इथे. मग त्याच्यानंतर माझ्या मुलाशी हे सगळं बोलला तो. मी बली दिलेला आहे तंत्रक्रियामध्ये आणि तंत्रक्रियामध्ये मला बली द्यायला बोललं गेलेलं आहे. एक गुरु आहे, म्हणजे भगवा कपडे घालतो, दाढी पूर्ण पांढरी आहे, पूर्ण केस पांढरे आहेत. धर्मगुरू YouTubeमध्ये तो प्रवचन देतोय. तो बोलला म्हणे, "जे आपले गेलेले पूर्वज काय आहेत ते वेडे होते का? तंत्रक्रियामध्ये बली द्यायला लागते म्हणून बली देणं हे गरजेचं आहे." असं बोलला आणि ह्यानी तसंच करत गेला. त्याच्याशी संपर्क साधून सगळं करत गेला. त्याच्यानंतर असं जाता त्यांच्या घरात 3 वर्ष ओलांडले. त्यांच्या घरात अकाल मृत्यू व्हायला लागली. होत्याचं नव्हतं व्हायला लागलं. रोगराई व्हायला लागली. सगळं अशुद्धीकरण त्यांच्या घरात एक मातम घरातच बोलल्यासारखं काही हरकत नाही. त्याच्यानंतर माझ्या मुलाला हे सगळं बोललं गेलं फोनवर. मग त्याच्यानंतर मी त्याला काय बोललो, "इथे यायला लागेल बाळा तुला." मग त्याच्यानंतर तो काय केला, आला. इथे आल्यानंतर तो फार निराश, हताश, दुःखी, सगळ्या बाबतीत दारिद्र्य म्हणजे पैशाच्या बाबतीत म्हणा, कोणाच्या सगे-संबंधीचं सुद्धा त्याला सहकार्य नाही, कोणाचंही नाहीये. कारण त्यांनी एवढे दुष्कर्म केला त्या 3 वर्षात. तर सगळं होत्याचं नव्हतं त्यांनीच करून घेतलेलं ते YouTube बघून आणि जो गुरु आहे तो हे मार्गदर्शन दिला त्याच्यावरनं हां. मग मी बोललो त्याला, "तू असं का केला?" तर तो मला असं गाईडन्स देत गेला, मी करत गेलो. बकऱ्याचं बली देत गेलो. तो बोलला, "महाकालीला बकऱ्याचं बली लागतंय." अरे महाकाली कोण आहे? प्रथम ते बघा. महाकाली म्हणजे आई जगदंबा पार्वतीचं स्वरूप आहे. महाकाली म्हणजे साक्षात शिवाची अर्धांगिनी आहे. महाकालीने रूप का घेतला होता? असुरांचा सर्वनाश करण्यासाठी. रक्तबीजांचा संहार करून रक्तबीज म्हणजे काय? रक्ताची आईने आहुती ग्रहण केली. रक्त, मांस नाही. लक्षात घ्या. का केली? परत ते राक्षसांचं उत्पत्ती होऊ नये म्हणून. मग त्याच्यानंतर मी हे बोललो त्याला. त्यानंतर जो मार्गदर्शन करणारा तंत्रक्रियाचा गुरु होता, तो फक्त पैशासाठी, नाव, प्रतिष्ठा, गौरव, गाडी, लक्झरी लाईफ, भौतिक सुखासाठी तुम्ही लोकांना अंधश्रद्धेचं खतपाणी देत आहेत आणि असे जे भटकलेले आहेत, तंत्रक्रिया, मंत्रक्रिया, यंत्रक्रियाच्या माध्यमातून फार मोठं श्रीमंत व्हायचे म्हणून अशा लोकांकडे आकर्षित होत आहेत. बरेच लोकं होत आहेत. आणि तुम्हाला मुळात एक सांगतो लक्षात घ्या. भक्ती मार्ग, तंत्र असो, मंत्र असो, यंत्र असो, हा मार्ग आहे ना, हा मार्ग मोक्षाचा मार्ग आहे.